हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग. इथे ट्रेंडिंग इंस्टाग्रामवर खूप जास्त व्हायरल रेसिपी चालू होती, जी की मी त्या दिवशी परवानच्या दिवशी रोजच बघत आहे कंटिन्युअसली. अननस रवा फ्राय, जे काय मी कधी खाल्लं नव्हतं. आणि ही रेसिपी कोकणातली आहे आणि आम्ही कोकण व्हर्जनमधलेच आहोत. सो आम्ही पण ट्राय करणार आहे, असं कसं होईल. तर इथे आम्ही म्हणजे स्टार्ट करणार. आज होता शनिवारचा बाजारात. सो आम्ही बाजारात गेलो तर आम्हाला अननस दिसले. सो पटकन असा विचार आला की ती आपण रेसिपी ट्राय करूया. कारण नुसतं अननस खाल्ल्यानंतर घशाला ते असं टोचतं वगैरे, त्याच्यामध्ये जे एक ॲसिड असतं ते नसतं चांगलं असते, त्याच्यामुळे जीभ वगैरे निघून जाते घासून. सो आम्ही इथे तवा फ्राय करणार आहोत. त्याच्यासाठी इथे आम्ही हळद, मीठ, मसाला, साखरमध्ये वगैरे ते व्यवस्थित टचअप करून ठेवलेलं आहे आणि ते तवा गरम करायला ठेवलेला आहे. नंतर मग इथे शिजती आहे पालक डाळ बनवणार आहोत. त्याच्यासाठी पण पालक कापून ठेवलेला आहे, म्हणजे जेवणाची तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. आणि इथे आपली बनवते आहे रील नलिनी शिंदे, जी की इथे तिचं चालूच आहे. नाचते बनलं नाही, परत नाही बनलं, परत 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 असे एक 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 करून ती बनवत आहे. आणि इकडे मी आपली एकटी जेवण बनवत आहे. मला जेवण बनवण्यासाठी हेल्प होते ती फक्त जान्हवीचीच, कारण आम्ही रूममध्ये तिघीजणीच राहतो, मी, नलिनी आणि जान्हवी. सो आम्ही बॅचलर राहतो आणि आम्हाला आमचं काम स्वतःलाच करायला लागतं. जान्हवी थोडीफार मला मदत करते, पण म्हणजे नलिनी पण करते, पण ती थोडीशी जॉबला वगैरे जाते. सो जॉबवरनं आल्यानंतर ते आपलं नाचायचं काम करते. इथे मी एकटीच बनवत आहे जेवण, तुम्ही बघू शकताय. बिचारे मी, माझ्यासाठी खरंच सगळ्यांनाच वाईट वाटतं, पण काही लोकांना नाही माहीत की मी एवढी मेहनत करते. ते नलिनी बोलत होती की आम्हाला मारणार तर नाही, पण त्यांना ती रेसिपी आवडलेली होती. नेहमीप्रमाणे मी काय बनवलेलं फुकट जात नाही. आणि नंतर झाली झोपण्याची तयारी. मी जान्हवीला सांगितली चंपी करायला. खतरनाक माझं डोकं दुखत होतं, म्हणून मग मी तिला सांगितले की माझी डोकं चेपून दे आणि थोडीशी वेणी बांधून दे आणि डोक्यामध्ये औषध टाक. तर तिला मी सांगायला लागले तर ती माझ्याशी भांडायलाच लागली, मला बोलायला लागली की हुकूमशाही करते, स्वतःच हुकूमशाही करते. बघू शकता तुम्ही, जसं काही माझं नाही, तिचंच डोकं आहे. पण असू देत, कशी पण असली तरी ती माझी मैत्रीण आहे आणि माझी केअर करते आणि तिला माझी सगळ्यात जास्त काळजी आहे. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग.